तारखेला गुरुवर्य आपसमनीस शिक्षण संकुलामध्ये वसंत विलामध्ये आज या ठिकाणी 4 पुस्तकं या ठिकाणी प्रकाशित झाली। त्यातलं जुन्नरचं दुर्ग वैभव, त्याचप्रमाणे जुन्नरचं पर्यटन मार्गदर्शिका, त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज आणि स्थानिक इतिहास लेखन याचं खरं पुस्तकाचं लेखक आहेत डॉक्टर लव गायकवाड, डॉक्टर श्रीकांत फुलसुंदर हे आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांवरती ते पुस्तक संपादित केलेलं स्वर्गीय बी.के. आपटे यांचं इंग्रजीतलं अनुवादन डॉक्टर लव गायकवाड यांनी केलेलं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समाजापुढे आणलेला आहे। आज या कार्यक्रमाकरता मुद्दामून उपस्थित असणारे मिलिंद क्षीरसागर ज्यांनी या गुरुवर्य आपसमनीस विद्यामंदिराच्या प्रांगणामध्ये त्यांच्या आयुष्यातली 4-5 वर्ष निवास केलेला आहे। काळे सरांचे तिथे राहतात। त्याचप्रमाणे ज्यांनी एव्हरेस्ट सारखं शिखर पादक्रांत केलं आणि ज्या भोपर्स आपण ऐकतो ते भोपर्स तोफगाळ्याची लांबी किती जाते, लांब किती जातो हे त्यांनी आम्हाला आता सांगितलं आणि त्या तोफगाळ्यामुळेच आपण आता सत्कार केला। ज्यांनी आपल्या कारगिल युद्धामध्ये भाग घेतला आणि कारगिलमध्ये भारताने आपला तिरंगा फडकवला, त्या भोपर्स आणि रणगाडे जे युद्धामध्ये आपण सातत्याने पाहत असतो। खेमकरणमध्ये असलेले 1965ला रणगाडे खेळण्याचे रणगाडे तयार करण्यात आले पाकिस्तानचे आणि ते रणगाड्यामध्ये त्यांनी काम करतात असे तापकीचं। त्याचप्रमाणे या ठिकाणी आताच त्यांनी गिरवकर सरांनी खूप चांगलं सांगितलं आणि प्राध्यापक कसा असावा याचं मूर्तिवंत त्यांनी आपल्यापुढे मांडलं। ते गिरवकर सर, त्याचप्रमाणे सोनवणे सर या ठिकाणी उपस्थित आहेत। ग्रामोन्नती मंडळाचे आमचे सहकारी प्रकाश पाटील असतील, सुखदेव वनकर आहेत, विश्वस्त मोनिकाताई मेहर आहेत, अरविंद भाऊ मेहर आहेत, प्राचार्य डॉक्टर आनंद कुलकर्णी आहेत, लव गायकवाड आणि डॉक्टर फुलसुंदर सर व उपस्थित सर्व या ठिकाणी खूप मोठे मान्यवर आहेत, आपल्या तालुक्यातून आलेले आहेत। त्या सर्व मान्यवरांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि या विषयाची सुरुवात करत असताना 93ला सुरू झालेलं कॉलेज आणि या कॉलेजमध्ये अतिशय तरुण असणारे सर्व प्राध्यापक आणि तरुणाईच्या बाबतीमध्ये मगाच उल्लेख झाला की NSSच्या याच्यात आल्याशिवाय ती मुलं सरळ होत नाही, NCCत गेल्याशिवाय सरळ होत नाही, पण प्राध्यापकांना सरळ करायचं काम आमच्यावर होतं आणि मंडळातील माझे सर्व सहकार्याने मला प्रचंड साथ दिली, त्यांना सरळ आणलं म्हणून आज तुम्हाला पुस्तकं दिसत आहे। आणि गुरुवर्य सबनीसांनी शिक्षक कसा असावा, त्यांनी काय करावं हे इंग्रजी आणि मराठीत लिहून ठेवलं आणि 6 पानाची ती नोट आहे आणि ती नोट मी यांना आता दिली कारण त्यांना त्यावेळी दिली असती तर कदाचित तिथं थांबले नसते। परंतु मी त्यांना सांगितलं की या गुरुवर्यांच्या शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये तुम्हाला काम करायचं असेल तर गुरुवर्यांचा आदेश हा ज्ञानेश्वर माऊलीसारखा असतो, तो तुमच्या विचारात येतो, आचरणात येतो, म्हणून तुम्हाला त्या पद्धतीने करायला पाहिजे। आणि त्यांना गेल्या वर्षी मी ती नोट दिली आणि त्याचं भाषांतर केलेलं आहे, मराठीत आहे आणि ते सगळ्यांनी तिने वाचलं आणि मग त्यांना कळलं की खरं म्हणजे गुरुवर्यांनी केलेली आकाशवाणी आम्हाला आधीच यांनी वेगळ्या मार्गाने सांगितली म्हणून आज हे आपल्याला चित्र दिसतंय।
आज आमच्या ग्रामोद्योग मंडळात आमचे सर्व सहकारी प्रकाश मामा असतील, पाटे असतील, पारगावकर सर असतील, खूप सारी शिवाजीराव खैरे पूर्वीच्या काळात होऊन गेले, भीमराव जाधव होते, बाळासाहेब मेहर होते, आप्पासाहेब बनकर होते, खूप सारी नावं आहे। या माणसांनी खऱ्या अर्थाने या संस्थेला बळकटी आणण्याकरता खूप काम केले। त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने सुरुवातीच्या काळामध्ये शशिकांत ठुसे काका आज नाहीत आपल्याला आहे, परंतु काकांनी सुद्धा खूप मोठं योगदान या संस्थेमध्ये दिलं। कॉलेज झाल्यानंतर एक प्रकारची संस्थेची उंची वाढली आणि ही उंची वाढत असताना आम्हाला विविध क्षेत्रात काम करणारी व्यक्तींचं या ठिकाणी त्यांना बोलवावं लागत होतं, त्यांच्याशी विचारविनिमय करावा लागत होता आणि संस्थेच्या मार्गाची प्रगती आम्हाला करण्याकरता म्हणून आम्हाला प्रगत करण्याकरता म्हणून काम करावं लागतं। माणसं घडत असताना माणसांचं पण काहीतरी आदर्श उभे करावे लागतात, त्यांना पायाभूत सुविधा द्याव्या लागतात आणि त्या पायाभूत सुविधा देत असताना संस्थेवर असलेलं कर्ज आमच्या सर्व कार्यकारी मंडळांनी गटच्या सदस्यांनी सोसलं। मी त्याची आकडेवारी सांगू शकत नाही, कारण ते बोलणं सुद्धा हे होईल एवढे आमच्याकडे आर्थिक दुर्बलता होती। इथं आमच्या इथं ब्रह्मे काका समोर बसले, इमारती बांधण्याचं काम ब्रह्मे काकांनी केलं, आर्किटेक्ट म्हणून त्यांनी काम केलं। काय असं शिल्पकार असतो ना, शिल्प घडवत असतो आणि त्याचबरोबर या माणसांची मन घडवण्याचं काम अशी शिल्पकार आर्किटेक्ट करत असतात की जे खरं म्हणजे मन उतरून काम करतात। हे ज्यावेळेस ते बघत होते त्यावेळेला त्यांना वाटलं आपण काहीतरी करायला पाहिजे आणि खरं अर्थाने पुस्तकाच्या रूपाने हे त्यांनी उभं केलेलं कार्य आपल्या सगळ्यांपुढे विदित आहे। खूप असंख्य हात या कामाला लागले। NSSची सुरुवात झाली त्यावेळेला प्रत्येक कॅम्पला आम्ही तर जातच होतो, परंतु दिवसेंदिवस वैचारिक परिवर्तन प्राध्यापकांमध्ये होत गेलं। ज्या ज्या गावामध्ये जाऊन गाव विकासाचं ग्राम विकासाचं काम आम्ही करायचं विचार मांडत होतो त्यावेळेला त्या गावामध्ये असणाऱ्या सोशो इकॉनॉमिक स्टडी करून अभ्यास करून त्या गावाच्या उन्नतीकरता आपल्याला काय करायला पाहिजे हे ठरत होतं आणि त्याच्यातूनच खरं इतिहास घडवण्याचं इतिहास समजण्याचं काम डॉक्टर लहू गायकवाडांच्या मनात आलं। डॉक्टर लहू गायकवाडांनी ज्या वेळेला या परिसरात आले ते मूळचे कोपरगावचे आणि त्या कोपरगावातून आलेल्या जिथे संपूर्ण तालुका संपूर्ण सगळं आणि अशा संपूर्ण भागातून माणूस ज्या वेळेला येतो तर त्या गावामधून येत असताना त्यांना इथली संपदा दिसली, ती पर्यटनात दिसली, इतिहासात दिसली आणि इतिहासाचं संशोधन करत असताना त्यांनी गड किल्ल्यांच्या मध्ये जाऊन अभ्यास केला, वाचन केलं आणि गड किल्ल्याकरता आपण काय करायला पाहिजे त्याचा संवर्धनाचा विषय आला आणि त्यावेळेचे आपल्या तालुक्याचे आमदार वल्लभशेठ मेंढके होते, त्यांच्यापुढे आम्ही तो प्रस्ताव मांडला आणि वल्लभशेठनी खूप चांगली प्रकारची आम्हाला पाठिंबा दिला। त्या ठिकाणी त्यांच्या एका वाढदिवसाला आम्ही वृक्षारोपण सुद्धा केलं आणि ज्या वेळेला शासन राजकीय नेते हे तुमच्या पाठीशी उभे राहतात, जेव्हा तुम्ही कार्य करता सुरू करता ते फक्त सुरुवातीला 2-4 वर्ष ऑब्झर्वर असतात, तुम्ही आरंभशूर आहात की नेटाने नेणार आहात। ज्यावेळेला त्यांना दिसतं की नेटाने नेणार आहे त्यावेळेला तुमच्या करता मदतीचा हात देतात आणि तोपर्यंत ती ताकद आत्मविश्वास ग्रामोन्नती मंडळाच्या आमच्या सर्व सहकाऱ्यांनी कॉलेजच्या पाठीशी ठेवला आणि डॉक्टर लहू गायकवाड असतील किंवा श्रीकांत फुलसुंदर सर असतील यांनी ते जोमाने सुरू केलं आणि त्यावेळेचे प्राचार्य डॉक्टर के बवले असतील, त्याच्यानंतर क्षीरसागर, त्याच्यानंतर आमचे प्राचार्य शेवाळे सर असतील किंवा आता असे डॉक्टर आनंद कुलकर्णी हे प्राचार्य जरी आता असले तर त्या काळापासून या सर्व कार्याशी ते निगडीत राहिले आणि ते निगडीत राहत असताना ते काम पुढे केलं। इतिहासाच्या बाबतीमध्ये आता गिरमकर सरांनी सांगितलं त्यांचा इतिहासाचा उपयोग शिवनेरी
आंब्याकरता झाला हे मला मोठं समाधानाने आणि आनंदाने सांगावंसं वाटतं की या जुन्नरचा आंबा हा 350 वर्षापूर्वी हापूस या नावाने आला. हापीस म्हणून गाव आहे, त्याचं नाव पुढे हापूस झालं, हापूस बाग झालं. मलिकांबर आपशी सुप्रिटेंडेंट होता तिथं औरंगजेबाच्या काळामध्ये आणि त्यानंतर तो हापूस आंबा या जुन्नरच्या भूमीत आला आणि आज तोच हापूस आंब्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. मगाशी फारसी भाषेमध्ये असलेले पत्र वाचणं, मोडी लिपीतलं असलेलं आदेश वाचणं, हे सगळं काम त्यांनी त्या काळात केलं. एवढंच नव्हे तर वनविभागाकडनं 115 वर्ष जुनी असलेल्या हापूस आंब्याची झाडं ही जी मोजण्याकरता काही तंत्रज्ञान वापरलं गेलं जातं. ते तंत्रज्ञानाची माहिती आणल्यामुळं आज ह्या आंब्याला जो निर्यात आज काही वर्ष आपल्या जुन्नर तालुक्यातून, आंबेगाव तालुक्यातून निर्यात होतो, मुंबईसारख्या मोठ्या बाजारपेठेत जातो, त्या आंब्याला जिया मालंकर देत असतानाची ऐतिहासिक पार्श्वभूमी करण्याचं काम डॉक्टर लहू गायकवाड यांनी केलं आणि त्या अर्थाने शेतकऱ्यांपर्यंत लहू गायकवाड यांनी आपलं कामकाज नेल्यामुळं शेतकऱ्यांना त्या आंब्याच्या पिकापासून ब्रँड झाल्यामुळे जियाचा 2 पैसे निश्चितपणे यंदाच्या हंगामापासून मिळणार आहे. म्हणजे समाजाला आपल्या इतिहासाच्या किंवा वाच्यातून अर्थार्जन झालं पाहिजे. पर्यटनाच्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांनी आंब्याच्या बाबतीत जसं सांगितलं त्याप्रमाणे अंबालिका लेण्यात तो 2000 वर्षापूर्वी या तालुक्यामध्ये आंबा व्हायचा. कदाचित त्याची नावं त्या प्रचलित काळाप्रमाणे होती आणि तो इतिहास सुद्धा त्यांनी आम्हाला आमच्या पुढे आणला आणि त्या इतिहासाच्या मुळे या परिसराला एक वेगळ्या प्रकारचं देणं आहे किंवा आनंद आलेला किंवा मिळाला आहे. तो वारसा त्यांनी समाजात पुढे आणला. पर्यटन हे नुसतं होत नाही, तर पर्यटनामध्ये खोज असते, इतिहास असतो. त्या इतिहासातून मार्गदर्शन करण्याच्या दृष्टिकोनातनं समाजाला पुढे नेण्याचं काम करत असतं. इतिहास तुम्हाला तुमची संस्कृती सांगतो आणि संस्कृतीतून संस्कार येत असतात. म्हणून इतिहासाचं संवर्धन झालं पाहिजे, म्हणजे संस्कार जपले जातील. आजच्या पिढीला त्या दिशेने आपल्याला न्यायचे आणि त्या दिशेने आपल्याला न्यायचं असेल तर आपल्याला लहू गायकवाडांसारखे, श्रीकांत फुलचंदारांसारखे व्यक्तिमत्व प्राध्यापक म्हणून काम करतात, त्यांच्या नेत्याने आपण पुढं समाजाला मिळू शकतो. अशा तऱ्हेचा अविरतपणे आपल्या कॉलेजमध्ये काम करणारे सर्व प्राध्यापक, मंगला डोंगरे आता या कॉलेजमधून आताच सेवापूर्ती त्यांची झाली, परंतु संत तुकाराम महाराजांच्या आभारावर त्यांनी PhD केली. आज आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये वैभवयोगी ज्ञानेश्वर माऊली असेल, संत तुकाराम असतील, असंख्य संत ज्यांनी ही संतांची भूमी आहे आणि पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुका हा संतच्या याच्यामध्ये वारकरी सापडायला चैतन्य महाराज ह्या स्थानात ते तुकाराम महाराजांचे गुरु होते. संत ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखी वेळ बदलले. या जुन्नर तालुक्यामध्ये असणाऱ्या निरनिराळ्या ज्या काही घटना घडल्या त्याचा संदर्भ घेऊन जुन्नर तालुक्यातील युवकांना एक वेगळी दिशा मिळावी म्हणून या जुन्नर तालुक्यातील विद्यार्थ्यांकरता नव्हे तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांकरता टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा कोर्स करण्याकरता लहू गायकवाड सर असतील, डॉक्टर आनंद कुलकर्णी सर असतील, सर्व मंडळींनी आता कसे प्रयत्न केले आणि सिलेबस अभ्यासक्रम डिझाईन केले. सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये 1993-94ला तो अभ्यासक्रम होता, नंतर तो बंद झाला. त्या ठिकाणी असलेल्या अभ्यासक्रमाला पेक्षा वेगळ्या प्रकारचा अभ्यासक्रम सुरू करण्याकरता आम्ही 2 वर्ष लहू गायकवाड सर, डॉक्टर प्राध्यापक प्राचार्य डॉक्टर आनंद कुलकर्णी त्यांचे सर्व प्रयत्नशील होते.
लेवल 1, लेवल 2, लेवल 3 म्हणजे BA इन टूर्स अँड ट्रॅव्हल्स. आज जगामध्ये आपण जर पाहिलं तर सगळ्यात जग जे आहे ते जग पर्यटनावर आता चालले. एक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीवर जग चाललं. आज आपण म्हणतो हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स करता लोक प्रयत्न करत आहेत. आणि सर्व्हिस सेक्टरमध्ये जो पैसा येतो तो पैसा येतो कर रूपाने किंवा येणाऱ्या पर्यटनामुळे जो काही उद्योग आणि व्यवसायाचा जी काही प्रगती होती त्याच्यामध्ये पर्यटन हा खूप मोठा भाग आहे. आणि आज आपण पाहिलं असेल तर युरोपियन आज आपण पाहिलं असेल तर आपले बरेच लोक पर्यटन टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्या युरोप, ऑस्ट्रेलिया, अमेरिका जगभर फिरत असतात. जाण्याकरता लोकांना प्रोत्साहित करत असतात, त्यांना नेत असतात. त्याच्याकरता लागणारे मनुष्यबळ आणि त्याच्याकरता लागणाऱ्या तरुणांना उद्योजकता मिळावी या भावनेतून हा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा अभ्यासक्रम या ठिकाणी सुरू केला की ज्याला थोडीशी अभ्यासाची बैठक असतात. आज आमच्या कॉलेजमध्ये जवळजवळ 13-14 आम्ही नवीन अभ्यासक्रम सुरू केले. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून त्याची सुरुवात होईल की ज्याच्यातून विद्यार्थ्यांना ग्रॅज्युएशन झाल्यानंतर त्याला अर्थार्जन करता आलं पाहिजे. मी जवळजवळ आम्ही गेले 4-5 वर्ष कॉलेजमध्ये सर्वेचं काम करतो. आणि सर्वेमध्ये मुलं जॉब करणारी मुलं कॉलेजचं ग्रॅज्युएशन करत असताना किती कुठल्या कुठल्या प्रकारचं ते काम करतायत की ज्याच्यातून त्यांच्या घरी 2 पैसे ते मिळवत आहेत. मग त्याला आपण काय सपोर्ट करू शकतो, कशा माध्यमातून करू शकतो, त्याचा जर अभ्यासक्रम आपण जर डिझाईन केला किंवा तो कोर्स सुरू केला तर जी विद्यार्थी जॉब करतायत, काम करतायत त्या विद्यार्थ्यांना आपल्याला पुढे नेता येईल. त्यांच्या कुटुंबाचं आज जी गरज आहे, कारण आज आहे महागाई आणि एकंदर असणाऱ्या कुटुंबामध्ये सगळ्यांचे राबणारे हात जोपर्यंत कुटुंबात काम करत नाही तोपर्यंत कुटुंबाच्या दैनंदिन गरजा भागवल्या जात नाही. हा आमचा सर्व आज पूर्वीसारखं असं आढळत नाही की पुरुष काम करतात आणि महिला घरी गृहिणी म्हणून काम करतात. ही परिस्थिती नाही. वयात आलेला मुलगा मुलगी जर पुढे काम करत नसतील तर त्यांचं लग्न जुळत नाही. जसं शेतकऱ्याच्या मुलाला मुली मिळत नाही तसं तुमचा मुलगा जर कमवता नसेल तर तुम्हाला मुलगी कोणी मुलाला देत नाही. आणि मुलगी सुद्धा करायची असेल, एखाद्या कुटुंबात सून आणायची असेल तर ती काय जॉब करते हे सुद्धा आपल्याला बायोडेटात लिहावं लागतं. जर शिक्षण क्वालिफिकेशन किती झालं हा सगळा विचार करता आम्हाला असं लक्षात आलं की आपण कॉलेजच्या माध्यमातून याची सुरुवात केली पाहिजे. कमवा शिकवा योजना आहे विद्यापीठाची, तो वेगळा भाग आहे. त्याच्यामध्ये तर विद्यार्थ्यांना कमवा शिकवा योजनेमध्ये डॉक्टर लघु गायकवाड फुलसुंदर सर असतील, प्राचार्य असतील यांनी बहुसंख्य विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देण्याचं काम 100% त्या कॉलेजमध्ये केलं. परंतु त्याला शिक्षणाबरोबर अर्थार्जनाची जोड द्यावी ही भूमिका सातत्याने आम्ही कॉलेजमध्ये मांडतो. आणि म्हणून आज विद्यार्थी जे काही प्रवेश घेतात त्यांच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंट करता म्हणून आपल्याला स्किल डेव्हलपमेंटमध्ये आम्ही केम्ब्रिज युनिव्हर्सिटी बरोबर MOU आणि या MOUच्या माध्यमातून स्किल डेव्हलपमेंटचे स्टेज 1, स्टेज 2 असे सगळ्या प्रकारचे कोर्सेस त्या ठिकाणी आता सुरू झाले. आणि त्याचे फलस्वरूप विद्यार्थी आज जे व्यावसायिक अभ्यासक्रमाला येतात, ट्रॅडिशनल आणि व्यवसाय अशा दोन्हीमध्ये जर फरक केला तर प्रोफेशनल आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाला येणारे विद्यार्थी स्किल डेव्हलपमेंटमध्ये केम्ब्रिज युनिव्हर्सिटीचे निर्णय कोर्सेस आज जाहीर करा. या ठिकाणी आज आमचे सुखदेव बनकर साहेब आहेत, त्यांचे ते आयुक्त म्हणून निवृत्त झाले. त्यांच्या सहकार्यातून माध्यमातून या ठिकाणी आज स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू केले क्लास 3 आणि क्लास 4चं. त्याची सुद्धा आज ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना
आज आपल्याला नीड बेस्ड एज्युकेशन दिलं पाहिजे. समाजात त्या कुटुंबाला पुढे येण्याकरता अर्थार्जन करण्याकरता केलं पाहिजे. जुन्नर तालुक्यात पर्यटन करत असताना खाद्य संस्कृतीला अनन्यसाधारण महत्त्व द्यावं, त्या दृष्टिकोनातून जुन्नर तालुक्यात असलेली मासवडी याला GI मिळावं असे सुद्धा विचार आमच्यात सुरू झालेला आहे. आणि ती GI जर त्याला मिळालं, या मासवडी म्हणजे आपण खातो त्या मासवडीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि ती मासवडी खाण्याकरता काय पर्यटक जुन्नरला येतील, इथं लेण्या आहे, विघ्नर आहे, त्याचप्रमाणे शिवनेरी किल्ला आहे, छत्रपती शिवरायांचं जन्मस्थान आहे. एवढे 13 किल्ले आज तालुक्यामध्ये आहेत. त्याच्या पर्यटनाबरोबर काहीतरी सांस्कृतिक आणि काहीतरी आस्वाद मिळावा या दृष्टिकोनातून सुद्धा कॉलेजचे प्रयत्न सुरू आहेत. यावरती लव गायकवाड सरांना मी सांगितलंय की ते त्याप्रमाणे आपल्याला GI करता जे काम करावं लागतं त्याच्याकरता आपल्याला एक प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करा. जो प्रकल्प अहवाल नाविन्यपूर्ण योजनेमधून आपल्या महाराष्ट्राचे आताचे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजितदादा यांनी आम्हाला खूप चांगला सपोर्ट केला. आणि अमित बेनकेचे बंधू अतुल बेनके आमदार असताना त्यांनी पाठपुरावा केला. तसं याला सुद्धा कोणी आमदार असो, कोणी असो, परंतु एक जुन्नरचं वैशिष्ट्य म्हणून आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे. आणि ते वैशिष्ट्य आपण जर केलं तर या जुन्नरची खाद्य संस्कृती, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला एवढ्या आपण थांबलो. या छत्रपतींनी जे हिंदवी स्वराज्य केलं आणि जे गोरगरीब आणि समाजातील सगळ्यांना न्याय देण्याचं काम केलं, त्या सगळ्यांना न्याय देण्याकरता आपण सगळेजण एकजुटीने काम करू. आज जुन्नर तालुक्यात 4 महाविद्यालय, 5 महाविद्यालय आहे. एवढा मोठा शैक्षणिक आज ठेवा या जुन्नर तालुक्यामध्ये आहे. सगळ्या कॉलेजेसला आपण एकत्र करू. त्याचबरोबर इतर इंजिनिअरिंग कॉलेजेस आहे, शेळक्यांचं एक आहे या ठिकाणी, कंचे साहेबांचे कितीतरी कॉलेजेस, शैक्षणिक संस्था या ठिकाणी आहे. आपण त्याला सगळ्यांना एकत्रित करू. या जुन्नर आणि जुन्नर परिसरातील सर्वांना एक चांगल्या प्रकारचं पुढचं विद्यार्थ्याला करिअर करण्याकरता आपण जर काम केलं तर निश्चितपणे आपला जुन्नरचा जो काही इतिहास आहे त्याबरोबर जो काही जुन्नरचा व्यावसायिक काम करण्याची प्रवृत्ती आहे. कारण आमच्या जुन्नरमधली माणसं मुंबईला जाऊन क्रॉफर्ड मार्केट, भायखळा मार्केटमध्ये जाऊन संबंध महाराष्ट्राला नव्हे तर देशाचं मार्केटिंग केलं आणि सगळीकडं आपल्या जुन्नरकरांची छाप उमटवली. त्याचप्रमाणे ते काम आपल्याला शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आपण जर केलं तर आपले सर्व प्रकारचे युवक आणि युवती या संबंध जगभर जातील आणि त्या जुन्नरचा झेंडा पुढे नेल्याशिवाय राहणार नाही. आणि या पुस्तकाच्या रूपाने पर्यटन म्हणून या तालुक्याला असलेलं महत्त्व आणि या ठिकाणी आपल्याला स्थानिकांना चांगल्या प्रकारचा रोजगार म्हणून त्यांनाही आर्थिक शक्ती मिळेल अशी अपेक्षेने आपण सगळेजण काम करू. आणि निश्चितपणे या जुन्नर तालुक्याचं भवितव्य पुढच्या काळामध्ये येणाऱ्या पिढीच्या हातात आपण देऊ एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आज या ठिकाणी तापकीर सर आणि क्षीरसागर सर आले आणि आपण सर्व मंडळी सन्माननीय व्यासपीठावर बसलेले आणि समोर बसलेले आमचे सर्व सन्माननीय लोकांनी या ठिकाणी या पुस्तकाच्या संदर्भाचं विमोचन झालं, प्रकाशन झालं, त्याला आपण सगळेजण उपस्थित राहिला. आणि या कार्यक्रमाचं अध्यक्षपद माझ्याकडे बळद यांनी दिलं. मी त्यांना म्हणत होतो कोणतरी चांगला मोठा पाहुणा आणा, तर ते म्हणले तुम्हीच याचे प्रणेते आहात असं त्यांचं म्हणणं आहे, माझं नाही. तुम्हीच पुढे या आणि तुम्ही त्याचा अध्यक्षस्थान स्वीकारा. मला अध्यक्षस्थान दिल्यानंतर मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि आपल्या सगळ्यांना येणाऱ्या काळामध्ये येणारी नवीन आव्हानं स्वीकारत असताना आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने पुढे काम न्यायचंय. ग्रामोन्नती मंडळ तर तुमच्या सगळ्यांच्या विचाराशी पाठीशी राहील एवढी मी ग्वाही देतो. ग्रामोन्नती मंडळ ज्या ज्या जबाबदारी टाकतील आम्ही ग्रामोन्नती मंडळाचे आमचे सर्व सहकारी प्रकाश मामा असतील, सुजित कैरे असतील, आमचे सर्व सहकारी यथार्थपणे पार पाडतील आणि या समाजाच्या उन्नती करता आपण सगळे कार्यरत राहू एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. धन्यवाद.